नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ नंबर 4 मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. स्वागत अशासाठी करतोय कारण तुम्ही व्हिडिओ डेली बघता आणि अभ्यास सुद्धा करता. जर कधीतरी बघत असाल तर कशाला स्वागत करायचं. चला, टाइमपासचा विषय बाजूला राहू दे. आपला जो मेन पॉइंट आहे तो आपण डिस्कस करूया, जास्त वेळ न घालवता. तर आज आपल्याला शिकायचं आहे RMS, रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ गॅस. हे काय असतं नवीन, ते काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. तर हे काय असतं बघा. जर कंटेनरमध्ये असे लाखो करोडो मॉलिक्युल्स असतील आणि ते असे पळत असतील, इकडे 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 तिकडे इकडे कुठेतरी असे पळत असतील, तर या सगळ्यांच्या व्हेलॉसिटीचा आपल्याला मीन काढायचा की आपल्याला स्टडी करता येईल. कसला स्टडी करता येईल, तर गॅसचा जो पळण्याचा स्पीड आहे तो कुठल्या गोष्टीवर डिपेंड असतो. काय चेंज केलं की गॅस मॉलिक्यूल स्लो होतात, काय चेंज केलं की गॅस मॉलिक्यूल फास्ट होतात, ते आपल्याला स्टडी करायचं असेल तर रूट मीन स्क्वेअर हे शिकायला पाहिजे. पण याचं डेरिव्हेशन एकदम चिंटुकलं आहे. तर स्टार्ट करायची. तर वी नो, माहीत नसलं तरी लिहायचं वी नो. काय, P इज इक्वल टू 1/3 अँड मास ऑफ द गॅस, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, पण कुठला, मीन स्क्वेअर, डिवायडेड बाय व्हॉल्यूम. तुम्ही म्हणाला तर हे कुठून आलं, तर हे जिथून आलं जिथून आपण मागची व्हिडिओ कंप्लीट केली होती. त्यामध्ये तुम्हाला आयडियल गॅसचं प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला दिला होता. 1/3 कोणाचा, एन म्हणजे या कंटेनरमध्ये किती गॅसचे मॉलिक्युल आहेत, 1000, 2000, 3000, तेवढा नंबर इथे ठेवा. एम म्हणजे मास, एक गॅस मॉलिक्युल आहे त्याचं वजन करा तेवढं. मग एन इंटू एम केलं की सगळ्या कंटेनरचं वजन भेटणार तुम्हाला. व्ही स्क्वेअर म्हणजे या जेवढे सगळे मॉलिक्युल आहेत त्यांच्या स्पीडचा ॲव्हरेज, डिवायडेड बाय व्हॉल्यूम, या कंटेनरचं व्हॉल्यूमने डिवाइड केलेलं आहे. आता काय करतो बघा, आपल्याला रूट मीन स्क्वेअर हा बघा, हा याचा फॉर्म्युला पाहिजे सेपरेट, याचा सेपरेट फॉर्म्युला पाहिजे. मी या सगळ्यांना इकडे शिफ्ट करतो. ओके, सगळ्यांना इकडे शिफ्ट करतो. इथे कोण आहे, पी, 3 इकडे आला मल्टिप्लाय, व्ही इकडे आला मल्टिप्लाय, डिवायडेड बाय एन वरती आहे तो इकडे आला खाली आला, एम वरती आहे तो इकडे आला खाली आला. ओके, राहिलं काय एका साईडला, व्ही स्क्वेअर, जरा उलट लिहितो. ओके, आता बघा, पीव्ही इज इक्वल टू NRT. हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे, इथे टाकतो NRT डिवायडेड बाय कॅपिटल N NM. बघा, पीव्हीच्या इथं मी NRT टाकलेला आहे. ओके, आता मी स्मॉल एन आहे ना, स्मॉल एन त्याचा फॉर्म्युला लिहितो आणि याच्यामध्ये ठेवतो स्मॉल एनचा फॉर्म्युला. ओके, चला इथं लिहितो स्मॉल एन. स्मॉल एनचे दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे कॅपिटल एन डिवायडेड बाय NA, हा एक फॉर्म्युला आहे. आणि दुसरा एक आहे मास ऑफ द गॅस डिवायडेड बाय मोलार मास. बघा, दोन फॉर्म्युला आहेत. हा ॲव्होगॅड्रो नंबरवाला फॉर्म्युला आणि हा आहे मास ऑफ द गॅस, टोटल कंटेनरमध्ये किती वजन आहे गॅसचं, डिवायडेड बाय मोलार मास. समजा ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजनचा मोलार मास, नायट्रोजन असेल तर नायट्रोजनचा मोलार मास. तर आपल्या मोलार मासच्या टर्ममध्ये काढण्यासाठी मी हा फॉर्म्युला यूज करतो. M0 ला इकडे आणतो, M0 ला इकडे आणला, N मल्टिप्लाय बाय M0 इज इक्वल टू M. M म्हणजे टोटल गॅसचं वजन. हे बघा, N इंटू M, हे पण टोटल गॅसचं वजनच आहे, बरोबर. NM, M म्हणजे एक छोटा मॉलिक्यूल, डिवायडेड बाय N इज इक्वल टू कॅपिटल M तयार होणार, पूर्ण गॅसचं वजन. पूर्ण गॅसचं वजन इज इक्वल टू N मल्टिप्लाय बाय M0. तर ह्या दोघांच्या इथं म्हणजे हा मास आहे त्याच्या इथं N मल्टिप्लाय बाय M0 ठेवतो. 3NRT डिवायडेड बाय, याच्या ठिकाणी काय ठेवतो, हे बघा, याच्या ठिकाणी NM0. N ला N कॅन्सल झाले, इक्वेशन रेडी आहे. इकडे काय होतं, व्ही स्क्वेअर होतं. आता स्क्वेअर रूट काढतो, रूट मेन स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट काढतो. स्क्वेअर रूट काढलं स्क्वेअर रूट, तर याला स्क्वेअर रूट येणार. स्क्वेअर रूटमध्ये काय येणार, 3RT डिवायडेड बाय M0. आपल्याला फॉर्म्युला भेटलेला आहे रूट मीन स्क्वेअरचा. आता याचं मिनिंग काय, याचं मिनिंग बघा काय, रूट मीन स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. म्हणजे काय, एका कंटेनरमध्ये गॅस आहे, त्याला समजा तुम्ही तापवलं, त्याला हीट दिली, तर यातले जे मॉलिक्यूल आहेत त्यांचा स्पीड इन्क्रीज होतो. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस
व्हेलॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस. आपले जे मॉलिक्युल्स आहेत ते फास्ट पळायला सुरुवात करणार, कारण का टेम्परेचर आहे. टेम्परेचरमुळे त्यांना एनर्जी भेटली, एनर्जीमुळे त्यांनी कायनेटिक एनर्जी घेतली, कायनेटिक एनर्जीमुळे ते फास्ट पळायला लागले. समजलं? असा याचा मिनिंग आहे. ओके, चला आता आपण पुढचा पॉईंट शिकूया. ओके, आता बघूया इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन अ कायनेटिक थेरी. आता कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचर याच्यामधलं रिलेशन शोधून काढायचं आहे. फॉर्म्युला एकच, आपली स्टार्टिंग एकच. मेरे दिल, बघा आता स्टार्टिंग बघा. P इज इक्वल टू 1/3 N अपॉन V स्मॉल m V याचा स्क्वेअर आणि ॲव्हरेज. प्रत्येक वेळी स्टार्टिंग हीच. याच्यामध्ये काय घुसवायचं आहे तुम्हाला? कायनेटिक एनर्जी घुसवायचं आणि कोणाला? टेम्परेचर. याच्यामधलं रिलेशन बनवायचं आहे. तर मी काय करतो बघा, P इज इक्वल टू 1/3 N इंटू एम. N इंटू एम म्हणजे एका छोटा मॉलिक्युलचा मास मल्टिप्लाय बाय किती टोटल मॉलिक्युल्स आहेत मिळून कॅपिटल एम तयार होईल, म्हणजे टोटल मास तयार होईल. ओके, व्हेलॉसिटीचं स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही. आता या सगळ्यांना इकडे आणतो. इकडे काय होणार? 3PV. 3 इकडे आला, V इकडे आला, इकडे काय राहिलं बाला? कॅपिटल M V स्क्वेअर. ओके, आता बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर असा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. तोच आता याच्यामध्ये यूज करायचा आहे. इथे mv स्क्वेअर दिसतंय पण 1/2 दिसत नाही. 1/2 दिसत नाही, मग याला 1/2 ने मल्टिप्लाय करूया. चला याला 1/2 ने मल्टिप्लाय करूया, mv स्क्वेअर. आता इकडे 1/2 ने मल्टिप्लाय केले, मग इकडे पण करायला लागणार. मग इथे पण 1/2 झाला. हा बघा 1/2 ने मल्टिप्लाय झालं PV. आता 1/2 mv स्क्वेअरचा अर्थ काय? कायनेटिक एनर्जी. त्याला तुम्ही ई पण लिहू शकता. टेक्स्टबुकमध्ये ई लिहिलेलं आहे, मी पण इथे ई लिहितो. एनर्जी 3/2 PV. इथपर्यंत 1/3 काम झालेलं आहे. आता पुढे बघा, E इज इक्वल टू 3/2 PV. इथे थोडं मी चेंज करतो. ओके, काय चेंज करतो बघा, 3/2. आता बघा कॉन्स्टंट यायला पाहिजे, टेम्परेचर यायला पाहिजे. वी नो PV इज इक्वल टू कॅपिटल N NKBT. NKBT हे काय? प्रेशर आणि व्हॉल्यूम यांचा मल्टिप्लाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. KB म्हणजे बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. एका सायंटिस्टने शोधलेला आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंट मल्टिप्लाय बाय टेम्परेचर. ह्या PVच्या इथे फिल करतो मी. NKBT. इथपर्यंत आपल्याला इक्वेशन झालेलं आहे. परत मी ह्या Nला इकडे डिवाइड करतो. E अपॉन N इज इक्वल टू 3/2 KBT. तर याचा मिनिंग काय? E म्हणजे एनर्जी डिवाइडेड बाय टोटल मॉलिक्युल. हे बघा, E अपॉन N इज इक्वल टू 3/2 KBTचा अर्थ काय? आता बघा, एनर्जी समजा ह्या पूर्ण कंटेनरमध्ये जेवढे गॅस मॉलिक्युल आहेत त्याची एनर्जी समजा असेल 100 सगळ्यांची, डिवाइड बाय N म्हणजे काय? टोटल मॉलिक्युल. समजा ह्या कंटेनरमध्ये 50 मॉलिक्युल असतील, तर 100 डिवायडेड बाय 50 इज इक्वल टू 2. ही एनर्जी कुठली आली? एका मॉलिक्युलची आली. म्हणजे E अपॉन N म्हणजे काय? ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्युल. याचा मिनिंग लिहितो ना तर विसराल. ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्युल इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट 2 कॉन्स्टंट KB कॉन्स्टंट. टेम्परेचर कॉन्स्टंट नाही, टेम्परेचर चेंज होतं. म्हणजे ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्युल कशावर डिपेंड आहे? टेम्परेचर. अरे सगळा गॅसचा सगळा खेळच टेम्परेचर आणि प्रेशरवरच अवलंबून आहे. सगळे गॅस टेम्परेचरवरच डिपेंड असतात आणि प्रेशरवरच डिपेंड असतात. समजलं? तुम्ही म्हणा ह्या फॉर्म्युलाचा यूज काय? अरे एक्झाम्पल, बरेचसे एक्झाम्पल याच्यावर येतात. टेम्परेचर देतात आणि सांगतात एवढे एवढे मॉलिक्युल आहेत, तुम्ही याची ॲव्हरेज एनर्जी पर मॉलिक्युल करा. तर टोटल एनर्जी विचारली तर Nला इकडे परत जाऊन मल्टिप्लाय करा, तुम्हाला टोटल एनर्जी. ॲव्हरेज विचारली तर हा टोटल विचारली तर Nला इकडे शिफ्ट करा, टोटल एनर्जी भेटेल तुम्हाला. ओके, चला आज आपण हे 2 पॉईंट शिकलेले आहोत. छोटे छोटे डेरिव्हेशन, 2-2 मार्काचे. डेरिव्हेशन नाही आलं तर RMS व्हेलॉसिटीवर एक न्यूमरिकल असतंच. एक्झामला कुठलेही क्वेश्चन पेपर काढून बघा, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, VRMS यासारखी N नंबर ऑफ एक्झाम्पल JEE NEET CET रेग्युलर सिलेबस सगळ्यांना विचारतात. जर तुम्हाला ही एक्झाम्पल पाहिजे असतील सॉल्व करून तर मी त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो, पण त्यासाठी तुमच्या कमेंटची गरज आहे. जर म्हणालात मला याच्यावरची एक्झाम्पल सॉल्व करून पाहिजेत
तर मस्त आपल्याकडे अशा अशा ट्रिक आहेत एक्झाम्पल सॉल्व्ह करायच्या. मोठे मोठे नंबर डिवाइड मल्टिप्लाय करता येत नसेल तर आपल्याकडे जबरदस्त ट्रिक आहे. तुम्हाला टेक्निक सांगतो मॅथचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे ते. फक्त कमेंट करा मला फक्त एक, सर आम्हाला हा पाहिजे, लगेच पुढची व्हिडिओ तयार करतो. लगेच आपण व्हिडिओ नंबर 5 मध्ये भेटूया एक नवीन कन्सेप्ट सकट. तोपर्यंत अभ्यास करा.